विरारच्या नारंगी फाटा परिसरामधील रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा एक भाग कोसळलेला होता आणि या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांनी नुकतीच दिली आहे। तर 9 जणांना वाचवण्यात यामध्ये यश आलेलं आहे। दरम्यान आणखीन काही लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। रात्रीपासून खरं तर अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहेत, मात्र अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय। विरारच्या पूर्व भागातील असलेल्या विजयनगर परिसरामध्ये रमाबाई अपार्टमेंट या अपार्टमेंटचा काल मध्यरात्री 11 वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली होती। या इमारतीचा जो 4 मजली भाग होता तो कोसळला होता आणि यामध्ये अनेक जण जे ते अडकून पडले होते। त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन असेल, त्याबरोबर एनडीआरएफची टीम असेल, या घटनास्थळी दाखल झाली। गेल्या 23 तासापासून या ठिकाणी बचाव कार्य जे ते आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीत बघितलं तर आता ही अँब्युलन्स या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि जे अडकलेली लोक आहेत ढिगाऱ्याखाली त्यांना आता काढण्याचं काम जे आहे ते एनडीआरएफ कडून आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे नागरिक जे ते आताही जमलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात आता पोलिसांचा बंदोबस्त देखील गेल्या 23 तासापासून या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हीच ती रमाबाई अपार्टमेंट आहे आणि याच इमारतीचा काही भाग जो आहे तो गेल्या 23 तासापूर्वी कोसळला होता आणि यामध्ये अनेक जण अडकून पडले होते। त्यापैकी 19 जणांना जे ते आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे। यापैकी 10 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 9 जणांवर आताही रुग्णालयात उपचार सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघितलं तर या घटनेनंतर मात्र आता सरकार या मृतांना काय नेमकी मदत जाहीर करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील, विरार।